लाईट पाहिजे हे काय अवेलेबल होत नाही. आणि याच्या माध्यमातून काय होतं, मेगा फूड पार्कच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध केल्या जातात. मग त्या रेंट बेसिसवरती त्यांना वापरायला भेटतात. म्हणजे रोजगाराला जी चालना भेटायला पाहिजे ना. आता हे आपण असं झाकून का ठेवले? हे ना उन्हापासून आणि थंडीपासून संरक्षण, अच्छा अच्छा, त्याच्यासाठी ते झाकून ठेवलं. केळी क्वालिटी आहे ना? हो, खूप चांगली क्वालिटी. ते किती दिवसाच्या केळी आहेत या? हे आता साधारणतः 10 महिने झाले, 10-10.5 महिने. म्हणजे याला केविकेचं मार्गदर्शन? केविकेचं मार्गदर्शन. बरोबर, छान आहे. किती एकर आहेत या? हे 3.5 एकर. किती महिन्यानंतर केळी काढायला आल्या? या 10 महिन्यानंतर. अच्छा, तर किती दिवस चालू राहणार हे? हे आत्ता एक हार्वेस्टिंग होणार, याच्यानंतर एक हार्वेस्टिंग होईल. अच्छा अच्छा, असं एका वेळेस का होत नाही बरं? म्हणजे काय, कशामुळे? नाही, जनरली कशामुळे होतं की जेव्हा फ्लावरिंग स्टेजला येतो हां, तो वेगवेगळ्या कालावधीत येतो. यांचा बऱ्यापैकी एकाच 2 कालावधीमध्ये आलेला आहे. अच्छा. तर त्याच्यामुळं एक 90% हार्वेस्टिंग आत्ता होईल आणि 10% दुसऱ्या फेज. असं वन टाईम होऊ शकत नाही? वन टाईममध्ये होतं. पण काय होतं, ज्यानंतर केळी फुलं येतात त्याला फाण्या कमी ठेवाव्या लागतात. आता सुरुवातीला जर 9 फाण्या ठेवल्या, पुढच्या वेळेस 8च फाण्या ठेवायच्या. मग ते एकाच वेळेस हार्वेस्टिंगला येतात. तर एकाच वेळी आले तर फायदा का तोटा जास्त? फायदा जास्त, कारण ते एकाच वेळेस सगळ्या केळी निघून जातात. अच्छा. त्याच्यानंतर आपण झाड अर्ध तोडलं जातं. झाड अर्ध तोडल्यानंतर त्याचा जो फुटवा आहे तर आपण त्याला एक खोडवा राखला जातो. हो हो. खोडवा पण एकाच वेळेस तयार झाल्यामुळं पुढची जी हार्वेस्टिंग आहे ती एकाच वेळेस होणार. त्याच्यामुळं काय होतं की जे एकसारखी बाग आली पाहिजे त्याच्यामध्ये फायदा होतो. तर एकसारखी बाग नाही आली की हार्वेस्टिंग वेळेत होत नाही, वर्षभर ते किंवा एक्सपोर्टसाठी मग देता येत नाही, काढता येत नाही. आता आपण ऊसाच्या अनेक खोडवे घेतो, 3, 4, 5. केळीचे खोडवे किती घेता येतात? केळीचे आपल्या तालुक्यामध्ये आता 8 खोडव्यांपर्यंत खोडवे घेतलेले आहेत. गोळेगाव भागातले शेतकरी आहेत. 8 खोडवे? 8 खोडवे घेतलेले आहेत. मग सुरुवातीचं जर्मिनेशन किंवा नंतरचं उत्पादन काय फरक पडतो? घटीत आहे ना? सुरुवातीपेक्षा खोडव्याला जास्त उत्पादन भेटतं. हो, कशामुळं? खोडव्यामध्ये काय आहे, झाड जे आहे त्याचं खोड आधीच तयार असतं, खाली डेव्हलप खर्च कमी असतो ना? वरती काय होतं की त्याला वाढायला ग्रोथला चांगला संधी भेटते आणि त्याची हार्वेस्टिंग 9व्या महिन्यामध्येच होते. म्हणजे महिना एक कमी होतो आणि उत्पादन जास्त भेटतं. याला काय कुठल्या प्रकारची खतं किंवा कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? याला लागवडीपासूनच म्हणजे बेसल डोस असेल, नंतर 4 आळवणी केल्या जातात. त्याच्यानंतर त्याचं एक शेड्यूल आहे. आपण डेक्कन व्हॅली आणि सह्याद्री फार्मच्या माध्यमातून एक शेड्यूल ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे त्याला फर्टिगेशन केलं जातं. त्याचप्रमाणे पोंगाभरणी केली जाते आणि जेव्हा फ्लावरिंग स्टेजला येतात त्याच्यामध्ये बड इंजेक्शन दिले जातं, जे कीटक आहे थ्रिप्स वगैरे त्याच्यापासून संरक्षण म्हणून. त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याला त्याला फवारणी केली जातात, जे कीटक आहे त्याला दंश करत नाही. म्हणजे केळीचे जे पिकल्यानंतर ते स्पॉटलेस दिसतात. आणि स्कर्टिंग बॅग टाकली जाते जेणेकरून थंडीपासून संरक्षण व्हावं आणि चिलिंग इंजुरी जी आहे ती येत नाही. त्याचप्रमाणे UV ट्रीटेड या स्कर्टिंग बॅग असतात, जे ज्यावेळेस जास्त उष्णता असते त्यावेळेस पण सूर्यापासून त्याचं संरक्षण केलं जातं. आता इथं जे आपण इथं पाहतोय, आता ही स्टेज आहे, या स्टेजला काय म्हणायचं? ही आता ॲक्च्युली लंगर जो आहे तो तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातं, हे जेवढ्या फाण्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 याच्यानंतर हे 8च फाण्या ठेवल्या जातात आणि हा लंगर काढून केलं जातं, काढून टाकलं जातं. तुम्ही आता जे खाली टाकले याला काय म्हणतात? हे केळफुल आहे, कमळ म्हणतो आपण त्याला. अच्छा, हो. ते आता फेकून दिलं? नाही, हो. काही भागात त्याची भाजी केली जाते. याची केळफुलाची भाजी केली जाते. हे जे फुलं आहे अच्छा, त्याच्यामुळे काढून याची फुलाची भाजी केली जाते. कुठले कंटेन आहेत, काय असं आरोग्यासाठी फायद्याचं कसं? नाही, आता याच्यावरती डिटेल्स मला नाही सांगता येतं, पण साऊथमध्ये जनरली हे सर्रास त्याची भाजी केली जाते. आता असं म्हणतात की बाबा केळीचं जे पीक आहे हो प्रत्येक वस्तू पार्ट त्याचा उपयोगाला येतो, हो हे सुद्धा भाजीला उपयोग आहे. हो. आता याच्यामध्ये केळफूल जे आहे ते एक भाजीसाठी उपयोगाला येतं. याच्यानंतर याचा जो हा खोड आहे याच्यापासून प्लेट्स तयार केल्या जातात. आपण आता ज्या जेवणाच्या प्लेट, पहिल्या काय होतं पानाच्या प्लेट तयार व्हायच्या, त्या पानाच्या प्लेट नंतर कमी झाल्या, थर्माकॉलच्या प्लेट यायला लागल्या, पण ते शरीरासाठी किंवा मानवाच्या जीवनासाठी अतिशय घातक आहे. त्याच्यानंतर आता या केळीपासूनच्या प्लेट तयार व्हायला लागल्या आणि भारतामधून
या युरोपमध्ये आता एक्सपोर्ट होतं ते, या ज्या प्लेट्स बनवले जातात ते. त्याच्यानंतर याचं जे काही वरची जे पानं वगैरे आहे त्याच्यापासून खत तयार होतं आणि हे चांगल्या प्रकारचं एक सेंद्रिय खत हे तयार होतं आणि याचा कुठलाच अवशेष असा वेस्टेज जात नाही. आता याचा घड म्हणतो आपण का नंगर म्हणतो, याला घड म्हणतो ना. हो. मग किती वजनाचा घड असं काय? साधारणतः जास्तीत जास्त एक्सपोर्ट क्वालिटीचे जे घड आहेत हे 25 ते 30 किलोपर्यंतचे सर्रास भेटतात आणि ह्या प्लॉटवरती जे आहे साधारणतः 35 किलो वजनाचे घड तयार झालेले आहेत. आता हे कृत्रिम शेती का नैसर्गिक किंवा रासायनिक खतांचा वापर कसं काय? नाही, याला रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही प्रकारची खतं द्यावी लागतात. पण आता आपण प्रोत्साहन देतो आहे की शाश्वत फार्मिंग फाउंडेशनच्या माध्यमातून की शेतकऱ्यांनी आपल्या शेताला जास्तीत जास्त सेंद्रिय खतं उपलब्ध करून द्यायची आहेत, जेणेकरून काय होईल की त्यांचं जे रासायनिक खत आहे त्याची वापर कमी होईल आणि त्याच्या खर्चात बचत होईल आणि शेतकऱ्याचे 10 ड्रम थेरीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावरतीच हे शेतकरी तयार करू शकतो. आता पूर्वी प्रशिक्षण आणि माहिती पूर्ण शाश्वत फार्मिंग मार्फत दिली जाते. आपल्याकडे पूर्वी केळीची लागवड खूप होती, हो आता काही प्रमाणात घटली. हो आता पुणे नव्याने लागवडी वाढायला लागल्यात. हो कशामुळं घटली होती आणि पुन्हा वाढायला का लागले? बरोबर. साधारणतः 2019-2020च्या दरम्यान एक मोठं वादळ आलं होतं. त्या वादळामध्ये जवळजवळ 60% शेतकऱ्यांच्या केळी जमीनदोस्त झाल्या होत्या. त्यानंतर आलेला कोरोनामध्ये मार्केटमध्ये केळी जातच नव्हते, हार्वेस्टिंग पूर्ण बंद होतं आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं. तर यातून शेतकरी सावरला नव्हता. 4 वर्ष शेतकऱ्यांनी केळीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. पण त्याच्यानंतर पूर्ण जगामध्ये जे केळीचं कोठार मानलं जातं इक्वेडोर आणि फिलिपाईन्स, याच्या केळीमध्ये बंचटॉप आणि सिगाटोका हे सर्वात मोठे शत्रू मानले जातात आजार केळीसाठी. तर तिथे जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळं त्यांचं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये घट झाली आणि आखाती देशांमध्ये त्याचा पुरवठा कमी व्हायला लागला. त्याच्यामुळे भारतातली जे केळी आहे त्याला आखाती देशांमधून मागणी वाढली आणि आपल्या महाराष्ट्रातून टेंभुर्णी असेल, सोलापूर, कंधार आणि जळगाव असेल या भागातून केळी मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागल्या. त्याच्यामुळं की तोच आदर्श घेऊन आपला जुन्नर तालुक्यात 1930च्या आसपास जे अग्रगण्य होतं तर ते पुन्हा एकदा देशाच्या नकाशावर केळीच्या स्वरूपानं पुढे यावं यासाठी आम्ही सर्वजण सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी नाशिक, डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी जुन्नर आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्यावेळेस केळीला फूल लागतं ते फुलाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात घड काढायला येतो, हा मधला पिरियड किती? 13 आठवड्यामध्ये घड काढायला येतो. जेव्हा केळफूल बाहेर पडतं त्यानंतर 13 आठवड्यामध्ये हार्वेस्टिंग चालू होतं. आता ऊसाचं आपण जास्तीत जास्त एकरी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करतो. 100 निघालं, 150 निघालं, 165 एकरी टनेज निघालं. तसं आपल्या तालुक्यामध्ये केळीचं जास्तीत जास्त टनेज घेणारे काही शेतकरी आहेत का, काय सांगाल आपण? आत्तापर्यंत आम्ही 15 कंटेनर एक्सपोर्ट केले आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणारे शेतकरी, एक म्हणजे पर एकरी जास्त उत्पादन आणि एक म्हणजे त्यांचं जास्तीत जास्त म्हणजे किती? जास्तीत जास्त म्हणजे आतापर्यंत आम्ही जे हार्वेस्टिंग केलं होतं त्याच्यामध्ये 25 ते 30 किलोपर्यंतचे घड आम्हाला भेटले होते. पण हा जो प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे याच्यामध्ये 35 किलोपर्यंतचं आपल्याला उत्पादन एका झाडापासून भेटलेलं आहे. म्हणजे हे सर्वोच्च उत्पादन या प्लॉटमध्ये झालेलं आहे. असं याचं एकरी काही प्रमाण असतं का बाबा? एकरी 30 ते 35 टन उत्पादन भेटतं, पण या प्लॉटमध्ये अधिकचं 3 ते 4 टन उत्पादन अधिकचं या ठिकाणी. एकरी कमीत कमी एवढं उत्पादन निघालं तर बाबा शेतकऱ्यांनी केळी बरी पिकवली, याचं काय अनुमान? एकरी जो टिश्यू कल्चरची रोपं आहेत याच्यामध्ये साधारणतः ॲव्हरेज 25 किलोचं उत्पादन भेटतं एका झाडामागे. परंतु लागवडीची पद्धत आता इथे जी आहे 8x5 वरती लागवड केलेली आहे. साधारणतः एकरी 1240 झाडं लागवड होते 7x5च्या अंतरावरती. पण इथे अंतर जास्त ठेवल्यामुळं इथे 1100 झाडं लागलेली आहेत, म्हणजे 140 झाडं कमी लागलेली आहेत. आणि जे सक्षम झाडं असतात ती साधारणतः 85 ते 90% सक्षम झाडं असतात ज्याचं उत्पादन चांगलं भेटतं. जी कडची झाडं असतात त्यांना उत्पादन कमी होतं किंवा झाडं खराब होऊन जातात. तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आम्ही 8x5 ऐवजी 7x5चं अंतर रिकमेंड करतो. झाडं जास्त निघतात आणि उत्पादन पण चांगल्या प्रकारे होतं. तर तुम्ही सांगितलं 2 ओळीतलं अंतर, 2 रोपांमधलं अंतर किती? 2 रोपांमधलं अंतर 5 फूट आणि रुंदी 8 फूट.
कुठल्या वाहनाची लागवड करावी, शेतकऱ्यांना काय शिफारस कराल? आंतरराष्ट्रीय मार्केटच्या दृष्टीनं ग्रँड 9 ही जातच प्रिफर्ड केली जाते कस्टमरकडून. त्याच्यामुळं पूर्ण एक्सपोर्ट हे ग्रँड 9 जातीचंच केलं जातं. म्हणून ग्रँड 9 जातीचीच लागवड करावी असं कंपनीमार्फत आम्ही सांगण्यात येतं. केळी कुठल्या रोगांना बळी पडते किंवा कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव होतो? केळीमध्ये साधारणतः जास्त डेन्सिटी जर असेल तर तिथे बंचटॉप सिगाटोका नावाचे जे आजार आहे, जे केळीसाठी पूर्ण झाडच उद्ध्वस्त करून टाकतं, ते येतात. साधारणतः जळगाव भागामध्ये हाय डेन्सिटी प्लांटेशन केलं जातं, तिथे ते थोड्या प्रमाणात दिसतात. पण आपल्या भागामध्ये आपण योग्य अंतर राखल्यामुळं ते आपल्याकडे येत नाही. आलं तर 1-2 झाडापुरतं मर्यादित राहतं आणि ती झाडं आपण शेतकऱ्यांना उपटून नष्ट करण्याचा सल्ला देतो. आपल्याकडे 3 ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. हो. केळी लागवड कुठल्या याच्यामध्ये करावी, उन्हाळ्यात, हिवाळ्यात का पावसाळ्यात? साधारणतः ऑगस्ट जनरली आपल्या भागातले शेतकरी हे जून-जुलैच्या दरम्यान लागवड करत असतात. परंतु वादळ याची परिस्थिती पाहिली ते एप्रिल-मे-जून या दरम्यान अनेक वादळ येत असतात. त्याचप्रमाणे जे केळी हार्वेस्टिंगला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये येतात त्यांना चिलिंग इंजुरी येते. ज्यावेळेस टेम्परेचर 12 डिग्रीच्या खाली जातं त्यावेळेस केळीवरती चिलिंग इंजुरी होऊन त्या केळी 1 नंबरच्या रेटनं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जात नाही, त्याला 2 नंबरचा बाजारभाव भेटला जातो. त्यामुळं जर आपण ऑगस्ट ते नोव्हेंबर या दरम्यान जर केळीची लागवड केली तर ती केळीचं जे फ्लॉवरिंग जे आहे ते जूननंतर चालू होतं. त्यामुळं जो केळीचा वरचा जो भार आहे तो वादळ गेल्यानंतर वाढायला सुरुवात होते. त्यामुळं केळी वादळात सक्षमपणे उभ्या राहतात. त्याचप्रमाणे त्याचं जे हार्वेस्टिंग जे आहे ते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या मध्ये होऊन जातं आणि त्या थंडीमध्ये जात नाही हार्वेस्टिंग. त्यामुळं जे फळ आहे ते सुरक्षित राहतं आणि चांगल्या बाजारभावानं ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकलं जातं. कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना किती फायदा होतो? कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे फर्टिगेशन असेल त्याबद्दल योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं जातं. त्याचप्रमाणे जे डिकम्पोजर वगैरे सारखी जे औषधं लागतात ते सेंद्रिय औषधं केविकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. त्याचप्रमाणे मार्केटिंगसाठी आता जे कृषी प्रदर्शन झालं त्या ठिकाणी अनेक एक्सपोर्ट कंपन्यांना बोलवण्यात आलं होतं आणि केळी निर्यातदारांसाठी आणि उत्पादकांसाठी एक मोठा संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकरी आणि एक्सपोर्टर एकत्र येण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात. ऊस लागवड करताना आपण वेगवेगळे प्रकारचे म्हणजे बेसल डोस किंवा सरी फोडल्यानंतर, बांधणी केल्यानंतर खताचे वेगवेगळे डोस देतो आपण. त्यात शेणखत पण वापरतो. तसं इथे लागवड करताना किंवा केळीची कुठली स्टेज झाल्यानंतर कशा प्रकारचे डोस दिले जावेत, काय सांगाल आपण? केळीची लागवड करत असताना साधारणतः 1 महिना अगोदर शेणखत आणून त्यावरती डिकम्पोजर वगैरे त्याची प्रक्रिया केली जाते. त्याचप्रमाणे निंबोळी पेंड वगैरे असेल त्यावरती अझोटोबॅक्टर डिकम्पोजर वगैरे टाकून त्याच्यावरती ही प्रक्रिया केली जाते आणि प्रत्यक्ष लागवडीच्या वेळेस ते बेसल डोस म्हणून आपण बेडवरती टाकून घेतो. त्यानंतर बेडचं जे अंतर आहे ते 7x5 ठेवलं जातं त्या प्रकारे लागवड करण्यासाठी. त्यानंतर जे लॅटरल आहे ठिबकच्या ते झाडाच्या दोन्ही बाजूने टाकल्या जातात जेणेकरून झाडाची समान वाढ होते आणि झाड चांगला सक्षम उभं राहतं आणि वादळामध्ये ते पडत नाही. त्यानंतर लागवडीनंतर एक प्रत्येक आठवड्याला आळवणी केली जाते जेणेकरून झाडं बुरशी आणि याला रोगाला बळी पडत नाही आणि झाड एकही मर न होता प्लॉट चांगला तयार होतो. त्याच्यानंतर आम्ही सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून त्याचं फर्टिगेशनचं शेड्यूल तयार केलेलं आहे. त्या शेड्यूल फॉलो करून शेतकरी ते खतं दिले जातात. मग ते पाण्यावरून पहिल्याच बेसल डोस टाकल्यानंतर ते आपण मल्चिंग पेपर टाकतो. त्याच्यानंतरची जी खतं आहे ती पूर्ण लिक्विड खतं आपण ड्रिपच्या माध्यमातून बागेला देतो. आता आपण ज्यावेळेस केळीचं उत्पादन घेतो निसर्गाचा लहरीपणा असतो, प्रचंड वादळ होतं, म्हणजे वादळाचा सामना कुठल्या केळीची जात सक्षमपणे त्यातल्या त्यात फारसा फटका बसत नाही वादळाचा. वादळामध्ये जर केळीवरती लंगर लागलेला असेल त्यावेळेस केळी थोड्यासा इम्बॅलन्स होता, एक साईडला झुकल्या जातात. त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या केळी जर असतील तर त्या वादळामध्ये पडतात. पण योग्य अंतर जर असेल तर त्याला चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश भेटल्यामुळं त्याचं जी खोड आहे ते चांगल्या प्रकारे तयार होतात आणि जो लंगर जो आहे तो आतमध्ये करून बांधला जातो. त्याच्यामुळं काय होतं, त्याचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे तो खोडाकडे झुकला जातो. त्याच्यामुळं पडायचं प्रमाण कमी होऊन जातं.
एकरी केळीचं उत्पादन घेण्यासाठी साधारण किती खर्च येतो? एकरी केळीचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेण्यासाठी 1 लाख रुपये खर्च येतो आणि एक्सपोर्टसाठी आपण त्याला फ्रूट केअर करावी लागते, तर त्याचा एक साधारणतः 20,000पर्यंत जातो. म्हणजे जास्तीत जास्त 1,20,000 ते 1,30,000मध्ये 1 एकर प्लॉट तयार होतो, निर्यातक्षम प्लॉट तयार होतो. आता हा एक्सपोर्टसाठी तयार झालेला गड आहे. या गडामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 फण्या. 9 फण्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि हे अतिशय योग्य पद्धत आहे. साधारणतः 7 ते 9 फण्या एवढ्याच ठेवाव्या लागतात, जेणेकरून घडाची जी वाढ आहे ती योग्य प्रमाणात होते आणि घड सारखा उभा तयार होतो. जर त्याला 10-12 फण्या ठेवल्या तर घड असा तिरका तयार होतो. वरची फणी चांगली तयार होते आणि खालची फणी एकदम छोटी तयार होते. मग घड अर्धाच एक्सपोर्ट होतो, पूर्ण एक्सपोर्ट होत नाही. आता हा घड 9 फण्या ठेवल्यामुळे एकदम एकसारखा तयार झालेला आहे आणि पूर्ण घड हा एक्सपोर्ट होतो. आता हा घड कापायला आलाय, कसं ओळखायचं? हा घड कापायला आल्यामध्ये आपण काय करतो, हा घड जे आहे त्याच्या आपण एक केळी चेक करण्याची एक पद्धत आहे. आता याच्यामध्ये ही केळी सोलून एक पाहिलं जातं. याच्यामध्ये आता चिलिंग इंजुरी झालेली आहे. जर टेम्परेचर 12 डिग्रीच्या खाली नसतं आलं तर चिलिंग इंजुरी झाली नसती. त्याच्यानंतर ह्या केळीचा एक क्रॉस सेक्शन घेतला जातो आणि त्याच्यामध्ये पल्पचा जो स्टेटस आहे, पल्प किती तयार झालेला आहे तो पाहिला जातो. पल्प तयार जर झाला तर ती केळी एक्सपोर्ट होत नाही. पल्प न तयार झालेलीच केळी एक्सपोर्ट होतात, ती साधारणतः सफेद कलरची दिसतात. पल्प तयार झाला तर ती पिवळ्या कलरची दिसतात आणि त्याला एक गोड वास तयार होतो आणि त्यानंतर ती केळी एक्सपोर्ट होत नाहीत. त्याचप्रमाणे केळीला एक हे केलेलं असतं, कीटक जे असतात त्यांनी टोचलेलं असतं, तर त्याला हात लावला तर ते खरबडीत लागतं आणि जी एक्सपोर्टची केळी आहे त्याला फ्रूट केअर केलं जातं, ती एकदम प्लेन दिसतात आणि त्याला काही खरबडीत लागत नाही. त्याचप्रमाणे केळीची जी साईज आहे, लांबी ही आणि जाडी, या दोन एक घटक हे महत्त्वाचे असतात. ती लांबी आणि जाडी त्या प्रमाणातच असावी लागते. ती एकदम कमी चालत नाही आणि एकदम खूप जास्त गोल झालेली केळी पण चालत नाही. हा जो घड आहे तो हे जे कुशन आहे याच्यावरतीच ठेवून आणला जातो, जेणेकरून जे फळ आहे ज्याला कुठल्याही प्रकारची इजा नाही पोचली पाहिजे, डॅमेज नाही झालं पाहिजे. या कुशनवरतीच ते वाहून आणलं जातं. त्याच्यानंतर घड इथे लटकवून त्याची पूर्ण ही जी फुलं आहेत ही काढली जातात. त्याच्यानंतर एक रस्सीच्या माध्यमातून हे केळी एकसारखी घड बाजूला केले जातात दांड्यापासून. त्याच्यानंतर हे तुरटीचं पाणी आहे. या तुरटीच्या पाण्यामध्ये त्याच्यावरती जे काही लागलेली डस्ट आहे, माती आहे, ती निघून जाते. त्याच्यानंतर जे दांडा जो आहे हा एकसारखा कापला जावा, जेणेकरून जो कस्टमर आहे त्याला आकर्षक दिसलं पाहिजे, त्यासाठी दांडा एकसारखा कट केला जातो. त्यानंतर पुढच्या ड्रममध्ये केळी एक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये बुडवून घेतली जातात, जेणेकरून केळीला मार्केटपर्यंत जातपर्यंत बुरशी लागली नाही पाहिजे त्याची काळजी घेतली जाते आणि बुरशीनाशकात बुडवून घेतली जातं. त्यानंतर बुरशीनाशकातून ती केळी काढून इथे बॉक्सची जी साईज आहे 13 किलो, त्यासाठी 13 किलोचे फणी एकत्र केले जातात. याच्यामध्ये हे अशा प्रकारे गोल कटिंग केलं जातं, जेणेकरून कस्टमर जो आहे त्याला आकर्षक दिसावं आणि त्याला जे काही एज वगैरे आहे ते काढल्या जातात. आणि इथे ठेवून एक 13 किलोचं पॅकिंग आता चालू आहे, तर 13 किलोचे केळीचं वजन केलं जातं आणि 13 किलो फण्या एकत्र वजन केल्यानंतर हां बोला. हे 13 किलो वजन झाल्यानंतर त्याचा एक सेट इथे ठेवला जातो. हा सेट 13 किलोचा ठेवल्यानंतर एका बॉक्समध्ये 13 किलो. हो 13 किलो.
त्याच्यानंतर या बॉक्समध्ये पॉलिथिन जर्मिनेटर एक टाकला जातो. त्याच्यामध्ये पॉलिथिन बॅग टाकली जाते. जर्मिनेटर पेपर त्याच्या आतमध्ये टाकला जातो. त्यानंतर हे ज्या फण्या आहेत त्या फण्या त्या बॉक्समध्ये टाकल्या जातात. त्याला हँड्स म्हणतात. हे हँड्स जे वजन जे आहे केळीचं 13 किलो बॉक्स होण्यासाठी काही बॉक्समध्ये 4 फण्या पण बसतात, 5 फण्या, 6 फण्या, 7 फण्या, 8 फण्या आणि क्लस्टर जे मोकळे बंच असतात त्याला क्लस्टर म्हणतात. तर अशा प्रकारे त्याला बॉक्समध्ये पॅकिंग केलं जातं. त्यानंतर इथे या बॉक्समधून जे केळी पिकण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू होते. जेव्हा पॅकिंग होतं तर इथिलीन गॅस तयार होतो. तो इथिलीन गॅसपासून वाचवण्यासाठी त्याला हे इथिलीन ॲब्सॉर्बर यूज केलं जातं. हे इथिलीन ॲब्सॉर्बर प्रत्येक बॉक्समध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं? केळीची प्रक्रिया जी आहे पिकण्याची ती बंद होते. त्याचे काही साईड इफेक्ट? नाही साईड इफेक्ट अशा केळी पिकण्याची प्रक्रिया बंद होते. म्हणजे जो इथिलीन गॅस आहे ना तो केळी पिकवतो. म्हणून ती केळीची इथिलीन गॅस याच्यात ॲब्सॉर्ब केल्यामुळं त्याच्यातली प्रक्रिया बंद होऊन जाते आणि ही केळी पॅक करून ती आपण या वाहनाच्या मधून कोल्ड स्टोरेजला घेऊन जातो. कोल्ड स्टोरेजला घेऊन गेल्यानंतर तिथे 2 तास त्याला प्रीकुलिंग चेंबरमध्ये ठेवलं जातं. प्रीकुलिंग चेंबरमध्ये शॉर्ट टाईममध्ये पूर्ण त्याच्यातली हीट काढून घेतली जाते आणि त्यानंतर ती केळी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली जातात 13 डिग्री टेम्परेचरला. आणि ती 13 डिग्री टेम्परेचरमधून नंतर जेव्हा कंटेनर एक्सपोर्टचा कंटेनर येतो ते कंटेनरचंही टेम्परेचर 13 डिग्रीपर्यंत आणलं जातं. त्यानंतर ही केळी कंटेनरमध्ये स्टफिंग केलं जातं. केळी स्टफिंग केल्यानंतर जेव्हा कंटेनर पूर्ण भरतो त्याच्यावरती आपण डेटा टेम्परेचर लॉगर हा एक इलेक्ट्रॉनिक्स युनिट त्याच्यामध्ये बॉक्सवरती लावलं जातं. ते एकदा चालू केल्याच्यानंतर केळी कंटेनर सील बंद केला जातो आणि तो कंटेनर मार्केटमध्ये पोहोचण्यापर्यंत आखाती देशात पोहोचेपर्यंत त्याचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आणि टाईम याचा रेकॉर्ड किपिंग त्या डेटा लॉगरच्या माध्यमातून होतं आणि कंटेनर शेवटपर्यंत सुरक्षित गेला आहे की नाही टेम्परेचरच्या माध्यमातून त्याच्यातून निश्चित केलं जातं. आता आपण जे बॉक्स जोडतो त्याला काय वापरतो? बॉक्स आपण हे पॅकिंग करण्यासाठी इथे एक मेकॅनिकल सेट आहे. तिथे फेविकॉलचं ॲप्लिकेशन केलं जातं. फेविकॉल जेव्हा आपण वापरतो त्याचा केळीवर काही परिणाम होतो का? फेविकॉलचा केळीशी कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही कारण केळी या पॉलिथिनमध्ये असतात. तसं काही गॅस तयार झाल्यावर वगैरे गॅस वगैरे तसं काही तयार होत नाही आणि या पूर्ण सुरक्षित आहेत आणि ते पॅक केल्याच्या नंतर इथे पॉलिथिनच्या बॅगमध्येच याच्यात ठेवलं जातं. त्याच्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम केळीवरती होत नाही. हे सगळे कुशल कामगार दिसत आहेत. ते कसे उपलब्ध होते? या ठिकाणी कुठल्याही प्लॉटवर हार्वेस्टिंग करत असताना आपल्याला 20 लोकांची टीम आपल्याला हार्वेस्टिंग करण्यासाठी लागत असते. याच्यामध्ये बॉक्स रेडीनेस असेल, त्याचप्रमाणे हार्वेस्टिंग, त्याच्यानंतर केळीची वाहतूक, त्याच्यानंतर केळीचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग आणि लोडिंग अनलोडिंग यासाठी 20 लोकांची टीम आपल्याला आवश्यक असते. तर त्या माध्यमातून झारखंड असेल, बंगाल असेल या ठिकाणावरून जे मुकादम आहेत ते आपल्याला यासाठी लागणारे मजूर प्रोव्हाइड करतात आणि हे मजूर सकाळी 5 वाजता पहाटे 5 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत या फील्डवरती काम करत असतात आणि आपल्या भागातल्या ज्या केळी आहेत त्या हार्वेस्ट करण्यासाठी आणि पॅकिंग करण्यासाठी मदत करतात. तर त्यांना योग्य प्रकारे त्यांना मानधन त्यांचं जे काही लेबरचे आहे कॉस्ट त्यानुसार त्यांना योग्य प्रकारे मानधन दिलं जातं. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का असं रोजावर? त्यांना प्रति किलो एक रेट ठरलेला आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांचं मूल्य दिलं जातं. अशा प्रकारचे मजूर आपल्याकडेही उपलब्ध व्हावेत असं त्यांना काही भविष्यात प्रशिक्षण देऊन असं काही होऊ शकतं का जेणेकरून आपल्या इथल्या लोकांना रोजगार मिळेल? आपल्या इकडच्या लोकांना जर प्रशिक्षण दिलं तर ते तयार होऊ शकतात. परंतु जर मार्केटची सिच्युएशन पाहिली की आपल्याला शेतामध्ये लवकर मजूर अवेलेबल होत नाही, 500 रुपये रेट त्यांना द्यावा लागतो आणि तरीही उपलब्ध मजूर होत नाही, तर भविष्यात आपल्या भागातल्या जे तरुण आहेत त्यांना योग्य संधी आहे तर त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतलं तर त्या या माध्यमातून काम करू शकतात. केळी तोडणे, पॅकिंग करणे, गाडीत भरणे ही सगळ्या किती मजुरांची टीम असते? ही पूर्ण हार्वेस्टिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, लोडिंग अनलोडिंग यासाठी 20 लोकांची टीम आपल्याला लागते. समजा आपल्या भागातील तरुणांना जर हा रोजगार मिळवायचा असेल तर यांना मार्गदर्शन कोण करील, काय सर सांगाल? आपल्या भागातले जे तरुण आहेत त्यांना डेक्कन व्हॅलीच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन दिलं जाईल, ट्रेनिंग दिलं जाईल आणि पूर्ण काम एंड टू एंड कसं चालतं त्याचं पूर्ण प्रशिक्षण दिल्यानंतर ते कामासाठी तयार होऊ शकतात.
नमस्कार. आता तुमचं केळी काढण्याचं काम चालू आहे. निर्यातक्षम तुम्ही केळी तयार केलेले आहेत. काय या यशाचं गमक कसं आणि एवढे सक्सेस कसे झालात? आता मी गेली 20 वर्ष केळी पिकवून चालू आहे. केळीची लागवड वेगवेगळ्या पद्धतीची केळीचं उत्पादन घेताना वेगवेगळे प्रयोग केले आणि या प्रयोगातून लोक 7x5 वर केळी लावतात, मी 8x5 वर केळी लावले. आणि पहिल्यांदीच डबल लॅटरल सिस्टीम 2 लिटरचे ड्रिपर बसून 40 सेंटीमीटरला त्याला पाण्याची व्यवस्था केली. त्यातून खत व्यवस्थापन बाकीच्या गोष्टी मी अनुभवातून करत गेलो आणि त्यानुसार मी केविकेचं मार्गदर्शन आणि प्लस माझ्या वडिलांचं मार्गदर्शन अनिल तात्या बेरांचं यांचं मला लाभलं आणि एक्सपोर्टच्या संदर्भात मला त्यांच्याकडून भरपूर माहिती मिळत गेली पूर्वीपासून. आणि माझं इच्छा होती का केळी एक्सपोर्ट आपल्या शेतातून झालीच पाहिजे, कारण इथून सुरुवात झाली तर पुढं त्याला भविष्य भरपूर आहे. आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक सुवर्ण संधी आहे. द्राक्षानंतर केळीमध्ये जगामध्ये आपला नंबर लागतो आणि एक्सपोर्टला फार मोठी संधी आहे. आणि त्याचा जर उपयोग करून आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला तर निश्चितच दिवस चांगले येतील शेतीला. छत्रपती शिवाजी महाराज की. आता ही केळी कुठे पाठवली? ही कतार म्हणून इराकला पाठवलेली आहे. इराकला सध्या केळींना लोकलला बाजार काय? लोकलला साधारणपणे 8 ते 10 रुपयापर्यंत. मग आता हे आपण जे निर्यात करतोय हां, याला बाजारभाव काय मिळेल? साधारणपणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये साधारण 15 रुपये प्रति किलो आपल्याला शेतकऱ्याला जागेवर बाजार मिळेल. त्याचा बाकीचा पॅकिंग खर्च, ट्रान्सपोर्ट खर्च हा वेगळा पडतो आणि तो खर्च धरून मग ते परदेशात निर्यात करताना त्याची जी मूल्य असतं ते त्याच्यावर लिहिलं जातं. आणि परदेशामध्ये साधारणपणे ही केळी गेल्यानंतर शेतकऱ्याला साधारणपणे प्रति एकरी साधारण 2-2.5 लाख रुपयेचा नफा जास्ती मिळू शकतो. आणि शेतकऱ्याला एक साधारणपणे चांगलं पीक घेण्याचं एक प्रोत्साहन आहे. आणि या दृष्टिकोनातून केळी निर्यातीला आपल्या तालुक्यात चांगला अनन्यसाधारण महत्त्व आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त गोष्ट आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.